वाघमारे त्या पोरींमुळं जेलस फील करत होत्या. म्हणजे वाघमाऱ्यांना बी माझ्याबद्दल काहीतरी वाटत असणार. ए पोरीनो, झाले खिकी करून निघा आता. घरचे वाट बघत असतील. एवढा उशीर बाहेर काय काम आहे तुमचं? आणि त्यात वाघमाऱ्यांनी स्वतः त्या पोरीनं सांगितलं की त्या माझ्या बायको आहेत. अगं बाई, वाघमारे नक्कीच तुम्हाला काहीतरी माझ्याबद्दल वाटत असतं. ला 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 ला. सत्या, हे वागणं तुझं बरं नाव लक्षात ठेव. माहित आहेस तू प्रेमात पडलाय, ती माहित आहे मला सगळं. पण स्वतःच्या दोस्ताला कोणी असं सोडून येतं का मधीच? हा, एक तर तू ऐकत नाहीस माझं. वाघमाला प्रपोज करलं उशीर बाग तू मागत नाहीस. अरे सत्या, काय चाललंय तुझं? अरे सत्या, मी काय येडा आहे का रे स्वतःशी बोलायला? हा, अरे तुझ्याशी बोलतोय मी सत्या. ए सत्या, अरे तुझ्याशी जाऊ दे, सोड. नाही तुला कळणार मैत्री. जाऊ दे सत्या, जाऊ दे, सोड आता. तुझ्या माझ्या दोस्तीत पहिल्यासारखा स्पार्क नाही राहिला आता. एकेकाळी चंगू मंगू नावाने आपण फेमस होतो साताऱ्यात. सगळं संपलं सत्या, सगळं संपलं. मला सांगताना खूप त्रास होतोय सत्या, पण काळजावर दगड ठेवून मला तुला हे सांगावं लागणार आहे सत्या. तुझा माझा संबंध संपला 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 संपला. आजपासून तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा सत्या. चाललो मी, नाही स्वतः अडवायचं नाही मला. मी ऐकणार पण नाही. चाललो तुला सोडून कायमचा परत कधी न येण्यासाठी. चाललो मी सत्या, चाललो. ह्याच्यावर काहीच परिणाम पडना. अरे सत्या, मी निघालो तुला सोडून कायमचा आहे सत्या. बलमा, तू तू कधी आलास? अरे साधा आवाज तरी द्यायचा, नाहीतर शुक शुक तरी करायचं. येडाय मी, येडाय मी. मगापासून बोंबलं सगळं हवेतच गेलं वाटतं. डोक्यात काय घुसलंच नाही. अरे भावा, आज काय किस्सा घडला तुला काय सांगू मी. काय झालं सांग. अरे काय झालं, मी आणि वाघमारे बाईकवर जात होतो. झाले खिकी करून? ऍडमिशन झाले ना? निघा आता. या कोण? या पोलीस आहेत, प्रोटेक्शन साठी माझ्या सोबत आहेत. आणि ह्याची बायको आहे लग्नाची. आणि वाघमारीने स्वतः त्या पोरींसमोर सांगितलं की त्या माझ्या बायको आहेत. अरे काय सांगतोस? एकच नंबर की भावा. मग म्हणजे आग फक्त इकडं नाही तिकडं पण लागलेले. म्हणजे त्यांच्या बी मनात ढंट्या ढंट्या टिली दिली आहे. त्यांचं बी तुझ्यावर प्रेम आहे सत्या. नक्की? हा, नक्की ना? हो खरंच भावा. अरे तू हे बोलून ना माझं निम्म वजन कमी केलंस बघ. आता फक्त मी पुढाकार घ्यायला पाहिजे. नाही सत्या, आता तू पुढाकार घ्यायचा नाही. म्हणजे उद्यापासून तू त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तू काय येडाबिडा आहेस का रे? आत्ता कुठं गाडी रुळावर यायला लागल्या आणि मी त्यांना इग्नोर करायचं होय? होय, मी सांगतोय ते फक्त ऐकायचं. आजपर्यंत वाघमाऱ्यांनी फक्त आमच्या भावाला झुरवले. आता झुरणं काय असं त्यांना कळलं पाहिजे. अरे पण अरे नाही, पर नाही, तर नाही, मरण नाही, कायच नाही. मी सांगतो तेवढंच करायचं. हा, समजलं? ढंडटा लिहिली. तुला काय सांगितले काल मी? इग्नोर म्हणजे फुल इग्नोर करायचं. काय? चल बस बस इथं. मम्मी, गुड मॉर्निंग. मॉर्निंग डड. सत्या, तुला आवडतात ना शाबू वडे, म्हणून केले. खाऊन सांग कसे झाले. कसे झालेत?
बरे झालेत. माझ्या कालच्या वागण्यानं नाराज तर नाही ना झाला. मगाचपासून काहीच बोलत नाही. बोलायची लई इच्छा आहे वाघमारे, पण ह्या बलमानं सांगितलंय ना म्हणून असं वागतोय. मला नाही राहत तुमच्याशी बोलल्याशिवाय. सत्या, मग दिवसभराचा काय कार्यक्रम? बाहेर जाणारच कुठं? दोघांच्यात भांडण झाले. माझा लेक बघ कसा तिच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि त्याने बेटा तिची जागा दाखवून देतोय. काय म्हणलं ग मम्मी, मला बी सांग. अहो सपना वहिनी, सत्ता मंजू वहिनीच्यात चांगलंच भांडण झालंय बघा. अयो खरं काय? आता सत्ता त्या मंजू वहिनीला फुल इग्नोर मारून कशी त्यांची जागा दाखवून देतोय ती बघा. भैया म्हणजे आपण काही बी न करता सगळं हिलत झालंय. वय चांगले चांगले. नाही त्याची ऑर्डर दिली मी. हो ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं नाही, महत्वाचं ही. बरोबर करतो नंतर तुम्हाला फोन मी. काय ऐकलं का? आता तू बोलल्याशिवाय कसं ऐकणार मी? अरे हो की ए, ऍक्सिडेंटल जाऊ बाई. आणि सत्या भाऊजी यांच्यामध्ये चांगलं भांडण झालंय बघ. काय भांडण? हा पंकज, तात्यासाहेबांनी अर्जंट बंगल्यावर बोलवले. ठीक आहे. बलमा चल, तात्यासाहेबांनी बोलवलं आपल्याला. हा चल चल. मम्मी येतो. सत्या रे, नाश्ता तरी करून जा. सत्या, मागं कुठे आयुष्यात असं पुढं काय पुढं. हं? हे बघ, मी सांगितलेल्या गोष्टी डोक्यात एकदम फिट करून ठेवायच्या. इग्नोर म्हणजे इग्नोर. चला. वाघमारे मॅडम, आज तुम्ही सोबत यायची काही गरज नाही. सत्या, तू असं नाही म्हणू शकत. तुझ्या सिक्युरिटीची जबाबदारी आहे माझ्यावर. आणि सिक्युरिटीचा अर्ज घेऊन तूच आला होतास ना, का पोलीस आले होते तुझ्या माग? अहो पण आता मला काही धोका वाटत नाही आणि मी तात्यासाहेबांकडे चाललोय. मला कोण काय करणार आहे? आणि बलमा आहे की सोबत, त्यामुळं. बलमा काय पोलीस आहे काय? आणि ह्याच्या हलगर्जीपणामुळे काय झालं तर? ते काय नाही, डिपार्टमेंटनं मला जबाबदारी दिली, मी ती पार पाडणार. चल तू. तू रिक्षा नाही की. चल रे. चल बलमा, येतो. तात्यासाहेब, सत्यावर हल्ला केला म्हणून तुम्ही मला जिवंतच गाडलं असतं असं वाटलं होतं. पण तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करून हा मॅटर पूर्ण मीडियामध्ये चर्चेत ठेवलाय. आणि मीडियामध्ये तर खरं तुमचीच चर्चा चालू आहे. त्या मीडियावाल्यांनी तुम्हाला कार्यकर्त्यांचा देव बनवून ठेवलाय. हा, पण म्हणून मी तुला माफ केलंय असा त्याचा अर्थ होत नाही. सत्याला काही झालं असतं तर आपली सगळी कामं खोळंबली असती, आणि आपली कामं खोळंबली असती तर मी तुला सेवा मुक्ती देऊन कायमची मुक्ती दिली असती. तात्यासाहेब, अरे या 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 या. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. जोडीनं आल्याबद्दल कौतुक. बसा. ओ बलमा, बसा 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 बसा. तात्यासाहेब काही महत्वाचं काम होतं का?
नाही म्हणजे असं अर्जंट बोलवलं तुम्ही म्हणून विचारलं. हो, अगदी अतिशय महत्वाचं काम होतं. नाही, मी कधी कधी एकांतात विचार करतो आणि विचार करता करता घडून जातो. पोलीस आणि त्यांचे जीवन किती विदारक आहे. विचार करता करता मला पाठ होते, पण विचार काही संपत नाही. म्हणजे आज आपण जे सुरक्षित आहोत, जे आरामात जगतोय आपण, ते केवळ आणि केवळ पोलिसांमुळे. म्हणजे पोलीस आहेत म्हणून आपण आहोत. काही आयुष्य सणवार पोलिसांना बंदोबस्त, दंगल झाली पोलिसांना बंदोबस्त, 15 ऑगस्ट पोलिसांना बंदोबस्त, 26 जानेवारी 1 मे बंदोबस्तच बंदोबस्त. स्वतःसाठी वेळ नाही, कुटुंबासाठी वेळ नाही. एक गोष्ट पाहिली मी काही दिवसापूर्वी, त्यांची राहण्याची व्यवस्था, पोलिसांची निवासस्थाने, स्टाफ क्वार्टर. हे बाई विदेह विचार करण्यापलीकडे असहनीय, इतकं विधान. एवढे कष्ट करतात पण राहतात कसे? कुठली सोय नाही, हायजीन नाही. म्हणून त्या माझ्या सगळ्या मंथनाच्या हेतून पोलिसांच्या निवासस्थानासाठी, त्यांच्या स्टाफ पदासाठी आपण एक आमदार म्हणून काहीतरी केलं पाहिजे, अशी एक इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. अनेक रात्री जागून काढल्या मी. सोल्युशन काही निघत नव्हतं. नाही बोलायचं. त्या पोलिसांच्या निवासस्थानाच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली पाहिजे. तयारी केली, मुद्दे गोळा केले, गेलो विधानसभेत, मनाचा हिया केला. मला सभापतींनी बोलण्यासाठी 2 मिनिट 2 तास बोललो. माझी 2 मिनिटं कधी संपली कोणालाच कळलं नाही. माझं ते भाषण ऐकून संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं. त्यांना टाळ्या वाजवायचं भान नाही राहिलं. इतके ते रंगून गेले होते माझ्या भाषणावर. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले, किती छान बोललात, किती छान बोललात तात्यासाहेब, तुम्हीच मुख्यमंत्री व्हायचे. म्हणून नाही, मला नाही व्हायचं मुख्यमंत्री. माझा सातारा जिल्हा मला राज्यापेक्षा जास्त प्रिय. हा, तुला इथं बोलवायचं कारण त्या पोलिसांच्या प्रश्नांचा हा आराखडा तयार केलाय. सगळी कागदपत्र यात आहेत. तू आणि पंकज म्हणून बघा काय करता येईल ते, पण हे काम गेलं पाहिजे पूर्णत्वास. ठीक आहे तात्यासाहेब, पोलिसांसाठी एवढं चांगलं काम करायची संधी मी अजिबात सोडणार नाही. करायला पाहिजे, करायला पाहिजे. मी लगेच पाठपुरावा करतो आणि लगेच कामाला लागतो. येतो तात्यासाहेब. हो बलमा. सपने, देवानं थोपाट दिले ना, उचकट की जरा, नीट बोल की. हा मम्मी, एवढा वेळ झाला वही पेन घेऊन काय लिहिताय? परीक्षेला बसला का काय? 10वी नापासून तुम्ही माहितीच होतं मला. मी सपने, सत्याला निबट पासून लांब ठेवायचे निदान 10 तरी उपाय शोधले पाहिजेत ना. 30 लिहून ठेवते. बया भारीच की. बघू बघू काय सुचलंय आतापर्यंत. आम्ही सुद्धा काहीतरी मदत करू शकतो ना. नका तुमची मदत घेतली का नाही? का निस्ता बट्ट्या बोच होईल बघ माझा. नेहमी तुम्ही पिल्याने करता आणि ती समज फुस होतय आणि माझा पोपट करता तुम्ही. मायाताई म्हणजे 1 नंबरचा शातीर दिमाग असं समजायचो आम्ही. काय आव मायाताई,
ए पोरे सर, तुमचं पोरग तुमच्या महागारी काय करतय ते तुम्हाला ठाव तर आहे का? अहो कसं राजकारण चालवणार आहेस तुम्ही? हा, तुमच्यापेक्षा तर माझी भाची लई हुशार आहे. दिसभर तुमच्या पोरासंग हिंडत असते आणि तुम्ही काय करता इथं वहीन पेन घेऊन रेगोट्या काढत बसलाय. ए फुकटे, तू तरी काय डोकं चालवलंस ग? हा, तुझी भाची तरी तुझं कुठं ऐकते? तुझ्या शब्दाला कुठं मान देते ती? ए, माझ्या भाचीला कशी रोखायची ना ती माझं मी बघून घेईन. जेव्हा बघल तेव्हा पाण्यात बघत असते आम्हाला. मग तुझ्या पोराला आवर घाल की. ए शिपुर्डे, तुला का नाही नुसतं टोमणे मारायचं काय त्यात बघ. ओ मायाताई, तुम्हाला दोघींनाही टोमणेच मारायला जमतायत नुसते, बाकी जमतंय का काही? आज पुन्हा त्या दोघांना एकत्र फिरताना बघितलंय मी. तुम्हाला एक जबाबदारी सोपवली होती ना, तेवढी पार पडता आली नाही. तुम्ही एकदा सांगा बरं, जमणार नसेल तर मला तसं. नाही नाही मॅडम, आम्ही समजा प्रयत्न करतोय आणि समजा बरोबर चाललेलं, पण नेमका एक घोळ झाला. आता काय झालं? अहो काय झालं, त्या दिवशी ते दोघं बाहेर होते आणि अचानक नाही माझ्या सत्यावर त्या गुंडांनी हल्ला केला आणि मग सत्यानं सिक्युरिटी मागितली. तेव्हा पोलिसांनी का नाही त्या नेबडलाच नेमलं बघा, त्याचा बॉडीगार्ड म्हणून. मग आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं? वय ते मला काय माहिती नाही. ही असली कारण देऊ नका. तुम्ही दोघी ना एक काम करा बरं. काय करू? घटस्फोटाचं विसरूनच जा. आणि मी सुद्धा कोर्टाला सांगते, या जोडप्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. छान चाललंय त्यांचं दोघांचं. आणि तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवलात म्हणून तुम्हालाच दंड भरायला लावते. मॅडम नका नका, असं नका करू. वय असं काय करू नका. अहो मॅडम, आम्ही दोघी बी लई प्रयत्न करतोय, पण नेमकं प्रत्येक टायमाला काहीतरी आखरीत घडतंय बघा. आता आम्ही काय करायचं सांगा बघू. बरोबर बोलते ही. अहो आम्ही लई प्रयत्न केले, म्हणजे असं बिंबीच्या देठापासून असं समजे प्रयत्न केले बघा. आता तुम्ही सांगा काय करायचं की. तुम्ही जी सांगाल का नाही ते समज करतो बघा आम्ही. वय तुम्ही जी सांगताल का नाही ते आम्ही करू. हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. आज का नाही त्यांच्या दोघांच्यात लई मोठं भांडण झालंय बघा. सत्या त्या नेबळशी बोलतच नव्हता. नक्कीच त्यांच्यात काहीतरी बिनसलंय बघा. नक्की भांडण झालंय का? नाही म्हणजे तसा पुरावा आहे का तुमच्याकडं? वय वय हाय, माझ्याकडे पुरावा आहे. थांबा दावते तुम्हाला. ही बघा. फोन केला तर फोनवर बी नीट बोलला नाही. मग मला वाटलं का इथं येईल, इथं बी नाही आला. हल्ली ना असाच करतोय, नीट बोलतच नाही. अगो बया, सत्या नीट बोलत नाही वे तुझ्याशी आणि लांब लांब राहतोय वे तुझ्यापासून. यानं काय होणार आहे? घ्या हे बघा. तुम्ही असा काहीतरी पुरावा गोळा करा की ज्यातून हे सिद्ध होईल की त्या दोघांच्यात भांडण झालंय. आणि खरंच त्यांच्यात भांडण झालं असेल ना, तर ते अजून कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्या. कळलं का? आता पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन ना, तेव्हा सत्य आणि मंजू मध्ये भांडण झालेलं बघायचंय मला. हा, तुमच्या दोघींचं भांडण नाही बघायचंय. समजलं? वय वय येते मी. मायाताई, आता काट्यानं काटा काढायची वेळ आली. काहीतरी इलाज करावाच लागल. हे सत्या, हा बलमा असा बावरल्यासारखा का करतो रे? मगाचपासून बघते काहीतरी वेगळाच बघतोय येण्यासारखा.
हे काका पळवा गाडी, तो दोस्त आपला काहीच कामा नाही, पळवा हे अहो ते पळवा. काय रे सत्या, काय झालं, थांबलास का? वाघमारे तुम्ही आता घरी जावा. आता काय झालं मध्ये? ते एक काम आहे माझं, तेव्हा मला जरा वेळ लागेल आणि उगाच तुम्हाला थांबून राहायला लागेल ना, म्हणून म्हणलं की तुम्ही घरी जावा. नाही नाही, तुझ्या सुरक्षेची जबाबदारी आहे माझ्यावर, मी नाही जाणार कुठं. अहो वाघमारे आता झाला ना विषय सॉर्ट, नाही धोका मला कुणाचा. आणि सारखं सारखं तुम्हाला माझ्या सोबत राहायची काय गरज आहे का? बरं एक काम करा, तुम्ही बसा गाडीवर, मी सोडतो तुम्हाला घरी. ए सत्या, तुझा नक्की प्रॉब्लेम काय रे? असा का बघतोयस आज? सकाळपासून मला इग्नोर करतोयस, आता इथं गाडी थांबून मला घरी जायला सांगतोयस व्हय? काय प्रॉब्लेम काय नक्की? वाघमारे शांत व्हा जरा, असं काय नाही. ते काय झालंय माहितीये का, माझं एक काम आहे ना, ते लई दिवसापासून मार्गीच लागत नाही, त्याचं मला जरा टेन्शन आहे, बाकी काय नाही. काय काम बिम नाही, हा? मला सगळं माहित आहे. तुला काहीतरी मला सांगायचंय आणि ते तुला जमत नाही, बरोबर ना? आता मला सांगच काय ते. सत्या, मला माहितीये तुला कशाचं टेन्शन आलं ते, सांगून टाक आत्ताच. आणि खरं काय ते ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही, हा? म्हणजे आत्ताच सांगायचं आहे का मी? होय, आत्ताच सांगायचंय.